आणखी एक महत्त्वाची बातमी, कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंना मारहाण झालेली आहे। कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना मारहाण करण्यात आलेली आहे। याआधी दुसऱ्यांदा अभिजित दिपकेंनी पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन केलेलं होतं। तर कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंना मारहाण करण्यात आलेली आहे। याआधी भारतामध्ये परतल्यानंतर अभिजित दिपके यांना धमक्या देखील देण्यात आलेल्या होत्या। त्यानंतर आंदोलनाच्या दरम्यान कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंना मारहाण झाल्याचं कळतं। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडनं। प्रमोद, काय माहिती या संदर्भात? निखिला, खरं तर अभिजित दिपके जे कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक आहेत त्यांच्याकडनं धर्मेंद्र प्रधान जे केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या राजीनाम्यासाठी वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलनं केली जात आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज राजस्थानच्या जयपूरमध्ये आंदोलन जे आहे ते अभिजित दिपके यांच्याकडनं केलं गेलेलं होतं। आणि ज्यावेळी आंदोलनासाठी अभिजित दिपके त्या ठिकाणी पोहोचले त्यावेळी जमावातील एका अज्ञात व्यक्तीनं अभिजित दिपके यांच्या कानशिरात लगावल्याचं आपल्याला बघायला मिळते। निखिला, आपण दृश्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे बघू शकतो ज्यावेळी त्यांना खांद्यावरती घेऊन काही कार्यकर्ते पुढे जात होते, ते पुढे जात असताना अचानकपणे एक व्यक्ती आला आणि त्यांनी अभिजित दिपकेच्या कानशिरात लगावल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळालेलं आहे। निखिला, खरं तर शहीद स्मारक जो परिसर आहे जयपूरमधला त्या ठिकाणी हे आंदोलन केलं जात होतं आणि आंदोलन सुरू असताना अचानकपणे दिपकेंच्या कानशिरात लगावल्यामुळे काही वेळ एक गोंधळाचं वातावरण देखील त्या ठिकाणी निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावरती घोषणाबाजी केली गेली, पोलिसांच्या विरोधामध्ये देखील घोषणा दिल्या गेल्या, कारण ज्या पद्धतीनं पोलिसांकडनं या सगळ्या प्रकारात ज्यांनी कानशिरात लगावली त्याला पकडलं नाही पोलिसांनी, त्यामुळे आंदोलक जे होते ते एक प्रकारे चिडल्याचं आपल्याला दृश्य बघायला मिळालेलं होतं। पण अद्यापपर्यंत जी माहिती मिळते त्या माहितीनुसार ज्या व्यक्तीनं अभिजित दिपकेच्या कानशिरात लगावलेली आहे त्या व्यक्तीला पोलिसांकडनं अटक केली गेलेली नाहीये। त्या व्यक्तीचा शोध जो आहे तो पोलिसांकडनं घेतला जात आहे। पण काही वेळ अत्यंत गोंधळाची परिस्थिती जी आहे ती निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे। बघावं लागणार आहे पोलीस कशा पद्धतीनं तपास करतायत। तपासामध्ये तो व्यक्ती ज्याने कानशिरात लगावलेली होती तो कोण आहे हे समोर येतं का बघणं महत्वाचं असणार आहे। त्याच्या कानशिरात लगावल्यामागचं कारण जे आहे ते नेमकं काय होतं हे अद्यापर्यंत समोर आलेलं नाहीये। पण तपासात पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर येतील। अभिजित दिपके यांच्याकडनं खरं तर शांततेचं आवाहन जरी केलं असलं तरी देखील आपण दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो फक्त एक नाही तर 2-3 व्यक्तींना अभिजित दिपके यांच्या कानशिरात लगावल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। त्यामुळे हे नेमके व्यक्ती कोण आहेत, कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत का, त्यांचं नेमकं म्हणणं काय होतं, मारहाण करण्याचं नेमकं कारण काय होतं हे काही समोर आलेलं नाहीये। पण तपासाअंती या सगळ्या गोष्टी समोर येणार आहेत। पण जयपूरमध्ये घडलेली ही अत्यंत धक्कादायक घटना त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं आहे। निखिला, नक्कीच प्रमोद, आणि ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की अभिजित दिपके यांच्या या समर्थकांमध्ये हे सगळेजण घुसलेले होते। एकच नाही तर आणखी काही जण यामध्ये दिसत आहेत जे अभिजित दिपके यांना या ठिकाणी मारहाण करताना। अगदी निखिला, 3 ते 4 जणांनी अभिजित दिपके यांच्या कानशिरात लगावल्याचं चित्र बघायला मिळतं। म्हणजे आपण दृश्यांच्या माध्यमातून एक्सप्लेन करायला जर गेलं तर पहिल्या एका व्यक्तीने अभिजित दिपके यांच्या कानशिरात लगावली आणि त्यानंतर त्याच्या बाजूलाच असलेले 3-4 लोक जे आहेत ते दिपके यांना मारताना आपल्याला बघायला मिळतात। म्हणजे या सगळ्या 3 ते 4 लोकांनी दिपके यांना का मारलं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित जो आहे तो होतोय। जे मारहाण करून त्याच्यापैकी 1-2 जणांना काही तिथे जमाव होता, म्हणजे आंदोलक जे पोहोचलेले होते त्या आंदोलकांनी ताब्यात घेऊन मारहाण करण्याचाही प्रयत्न केलेला आहे असंही दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय। पण मारहाण करणारे कोण आहेत हे अद्यापर्यंत निखिला खरं तर स्पष्ट झालेलं नाही। आपण बघतोय दृश्यांच्या माध्यमातून मारहाण झाल्याच्या नंतरही अभिजित दिपकेंकडनं शांततेचं आव्हान जे आहे ते आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांकडनं अभिजित दिपके यांच्याकडनं केलं गेलेलं आहे। त्यांनी सांगितलेलं आहे कुठल्याही पद्धतीचा गोंधळ करू नका, अशा पद्धतीने त्यांच्याकडनं आवाहन केलं गेलेलं आहे। पण मारहाण नेमकं कुठल्या कारणानं झाली निखिला हे स्पष्ट झालेलं नाही। त्याचं कारण असं आहे की पोलिसांना ज्या व्यक्तीला मारहाण केलेली आहे त्या व्यक्तीला अद्यापर्यंत ताब्यात घेतलेलं नाहीये। त्या व्यक्तीला अटक करण्याचं काम, जी माहिती मिळते त्या माहितीनुसार त्या व्यक्तींचा शोध घेण्याचं खरं तर काम पोलिसांकडनं सुरू आहे। पण पोलिसांना अद्यापर्यंत ती व्यक्ती समोर आलेली नाही किंवा पोलिसांना त्या व्यक्तीला अद्यापर्यंत पकडता आलेलं नाहीये। ज्यावेळी त्या व्यक्तींना पोलीस पकडतील त्यानंतरच मारहाणीचं नेमकं कारण काय आहे ते स्पष्ट होणार आहे। ज्या पद्धतीने मी म्हटलं तसं अभिजित दिपके यांनी लखनौमध्ये असेल, त्यानंतर हैदराबाद, बंगळुरूमध्ये असेल। थांबवते तुम्हाला आपल्याबरोबर